या पॅसिव्ह युथेनेशिया म्हणजे निष्क्रिय इच्छा मरणाबद्दल सुप्रीम कोर्टानं नेमके काय मार्गदर्शक तत्व घालून दिलेत पाहूया. रुग्ण बरा होण्याची जर काहीही शक्यता नसेल तरच अशा प्रकारची परवानगी दिली जाते. संकट, दुःखाचा प्रसंग, नैराश्य अशा प्रसंगांमध्ये इच्छा मरणाला परवानगी नाहीये. घटनेच्या कलम 21 मध्ये जीवनाच्या अधिकारात प्रतिष्ठा जपत मरण पत्करण्याचा अधिकार देण्यात आलाय. जिवंतपणी सुद्धा निष्क्रिय इच्छा मरणाचं मृत्यूपत्र बनवता येतं. कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला वैद्यकीय उपचार करू नयेत हे लिहून ठेवता येतं. पण वैद्यकीय बोर्डानं मंजुरी दिली तरच मृत्यूपत्राची अंमलबजावणी शक्य होते. तसंच कुटुंबीय किंवा पालकांची मंजुरी यासाठी सक्तीची असते. प्राथमिक वैद्यकीय बोर्ड उपचार करणाऱ्या रुग्णालयानं स्थापना करावा. किमान 5 वर्षांचा अनुभव असणारे 3 तज्ञ डॉक्टर या बोर्डमध्ये असावेत. द्वितीय वैद्यकीय बोर्ड असावा जो रुग्णालयानं बनवावा. यात एक जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रतिनिधी असावा. 48 तासात निरीक्षण कळावं. वैद्यकीय बोर्डाचा निर्णय प्रथम श्रेणीतील न्यायदंडाधिकाऱ्यांना कळवावा.